महाराष्ट्रातील भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। भंडारा गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली, तर गडचिरोलीमधून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली, तर सोलापूरमधून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे चर्चा सुरू आहे। महायुतीची आपल्याला माहित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये आज एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झालं। एक आपल्या राज्यामध्ये देखील 2.5 वर्षामध्ये विकासाची झालेली कामं आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामं, यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या महायुतीला देखील पाठिंबा देत आहेत। याचं कारण एवढंच की आपलं महायुतीचं सरकार जे आहे, तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या 1.5-2 वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत, गोरगरिबांच्या हिताचे, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, तरुणांच्या, या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आणि म्हणून नाशिक तर आपला बालेकिल्ला आहे। प्रभू रामचंद्र शिंदे साहेब आगे बढ़ो। बाळासाहेबांचंही त्याच्यावर प्रेम होतं, आनंदी साहेबांचंही प्रेम आणि माझंही आणि म्हणून आणि नाशिक आपण म्हणायला गेलं तर धुळे भाऊ आहेत का, आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की महायुतीचं पुन्हा एकदा या देशामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा सरकार स्थापन करायचं, आणि मग राज्यातून देखील आपण नेहमी म्हणतो की 45 पार त्यांचं मोदी साहेबांचं जी घोषणा आहे 400 पार, आणि आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 45 पार, आणि मग एक जागा आपल्याला महत्वाची आहे, एक उमेदवार, एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे, आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे। अगदी गृहमंत्री असतील, केंद्रीय मोदी साहेब स्वतः यामध्ये लक्ष घालतात, आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्यबाणाकडे राहिली पाहिजे। हे काय त्या ठिकाणी आपला आग्रह जो आहे, आपला आग्रह कायम ठेवलेला आहे, आणि अशा कुठल्याही बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका, आणि खात्री करायची। मला तुम्ही बोलला असतात, मी तुम्हाला सांगितलं असतं, इकडे तुम्ही घोडी सोडून यायची आवश्यकता लागली नसते, आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी तुम्ही सगळे खंबीर आहात। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अन्याय होणार नाही त्याची काळजी ऐकलं घेईल।
तर खाण्याच्या जागेवर पैसे नसतो आणि असे 7-8 मतदारसंघ आहेत त्यावर चर्चा सुरू आहे आणि नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि वरिष्ठ जे आहे तुमच्या भावनांचा देखील विचार नक्की करतील आणि आपल्या भावना आहेत त्या देखील मला वाटतं या सगळ्या एवढ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचल्या असतील आणि तुमच्या भावनांची मी देखील सहमत आहे. त्यामुळे तुमची भावना तुमच्या भावना तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे आणि त्यात माझे भावना पण शेवटी महायुतीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकून देऊन मोदी साहेबांची हात मजबूत करायची आहे आणि आज गेले आपण 1.5 पावणे जे काम केलं त्याची पोचपावती खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असेल तर जास्तीत जास्त जागा आल्या तरच आपण समजायचं आपल्याला पोचपावती मिळाली आणि म्हणून या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे आपल्या सगळ्यांचा जो निर्धार आहे आणि आपण केलेल्या कामाची पोचपावती तुम्हाला माहीत आहे हा सर्वसामान्य भारताचा मुख्यमंत्री मी सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री समजतो आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आजही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे कालही मी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं माझ्यात काय बदल झाला आहे त्यामुळे शेवटी आपण बाळासाहेबांच्या दिगेश साहेबांच्या शिवसेनेत आहोत आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आणि भावना तुमच्या मला कळलेल्या आहेत त्यामुळे मी तुमच्या भावना त्यात माझ्या भावना आहेत आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे नाशिककरांचं जे काही शिवसेनेवर असलेलं प्रेम आहे आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे त्यामुळे बघायला कोणतरी घोषणा देतो त्याला काय कोणी अन्याय करणार नाही याची काळजी मी घेईन एवढंच आपल्याला मी सांगतो. पुन्हा एकदा दादाजी भुसे साहेब आपल्या सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हाला बराच वेळ थांबायला लागले इकडं होळीच्या दिवशी आणि तुम्हीच आमचं दैवत आम्हीच आमचं सण आणि तुम्हीच आमचं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.